नमस्कार. मी जगन्नाथ जयराम गवाडे पत्नीसह मी एक्समॅन शांता रिझर्व्ह पोलीसमधून रिटायर आहे आणि सध्या औष्णिक विद्युत केंद्र पारसमध्ये कार्यरत आहे. आणि या स्टेजवर मला कोणतं भाषण देण्याची काही सवय नाही आणि दिलंही नाही. हे पहिलं माझं भाषण आयुष्यामध्ये. सर्वात म्हणायचं मतलब की आज जे स्टेजवर मी उभा आहे हे केवळ आणि किंजन वाटरमुळे. त्याचं असं आहे की 17 जानेवारीला आता माझी ड्युटी सर्वप्रथम माझी ड्युटी पारसला असते. 8 घंट्याची शिफ्ट आहे. फौजी माणूस असल्याकारणानं घोटा खायची सवय, तंबाखू खायची सवय, चहा प्यायची सवय, अशा लगातार शौकामुळे दारूची शौक मला नाही. मी माळकरी आहे. त्याच्यात एक शब्द खोटा नाही, कारण माझी पत्नी सोबत आहे. त्याच्यामध्ये माझ्या घोट्याचे पाकिट, तंबाखूचे पाकिट हे चोरून ठेवायचे. तोपर्यंत सवय काही जायची नाही, मी खात राहायची. याचा परिणाम असा झाला, खाता खाता 17 जानेवारीला घरी सुट्टी आपल्या ड्युटीवर आल्यानंतर मला एवढ्या उलट्या झाल्या 4 ते 5 लिटर पाणी बाहेर पडलं असेल. आणि त्या पाणी पडल्यानंतर एकदम कमजोरी आली. डॉक्टरचं नाव साहेबांना नाही घ्यायचं सांगितलं. सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत अकोल्यात. तिथं मला ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट झाल्यानंतर 3 हप्ता ट्रीटमेंट चालली. MRI, CT स्कॅन, एक्सरे आणि एंडोस्कोपी सगळ्या नळ्या लागल्या. 3 हप्ते ते 1 महिन्यामध्ये माझं 80 किलोचं 63 किलो वजन झालं. त्याच्या आणि 2 महिने मी नारळाचं पाणी आणि फक्त ज्यूसवर, तेही ज्यूस लिमिटेडमध्ये अर्धा कप या 1 ग्लास, आणि हे पत्नी देणारी ते नळीच्या द्वारे माझ्या शरीरामध्ये होतं. तर अचानक मला 3 हप्त्यानंतर मला सुट्टी झाली. डॉक्टरांनी सांगितलं की बा आता ही गोळ्या घ्या, यानं जर आराम पडला तर ठीक, नाही तर ऑपरेशन करावे लागेल. 2.5-3 लाख तर मी गमावून बसलेलाच होतो 3 हप्त्यामध्ये. भरपूर पैसा गेला. तर घरी गेल्यानंतर माझे भेटी घेणारे तयार झाले, सगळे येणं सुरू झाले. त्याच्या माध्यमातून माझे बंधू संतोष सेगोकार हे माझ्या भेटीसाठी आले आणि मोरे सर बी आले. त्यांनी सांगितले किंजन वॉटर आमच्या इथं लागलेलं आहे. संतोष भाऊनं सांगितलं की हे पाणी तुम्ही प्या. मला संतोष भाऊ जायचे दिवस जोड आले, आता काय पाणी पाजता, 15 दिवसात ठीक झालं तर बरं, नाही तर बस जावंच लागतं आपल्याला. काही गोळ्या आणि संतोष भाऊनं रोज मला 4 ते 5 लिटर पाणी दररोज सकाळ संध्याकाळ आणून दिलं. आणि नळीद्वारे मी पेत राहिली, पाजणारी ही होती सोबत. आणि 2 ते 3 दिवसानंतर असा परिणाम झाला की धीरे धीरे माझ्या उलट्या बंद झाल्या, ॲसिडिटी बंद झाली, डकार बंद झाले आणि हिचकी पण बंद झाली. 15 दिवसानंतर मला जेवायची इतकी इच्छा व्हायची की नळा लागलेलं जेवायला भेटत नव्हतं. मी यांच्या जेवणाकडे पाहत होतो आणि मनातल्या मनात कुरमत होतो. जेव्हा डॉक्टरच्याकडे गेलो, डॉक्टरने विचारलं काव कसं झालं. मला डॉक्टर साहेब चांगलं वाटते. मी काही डॉक्टर साहेबांना तोपर्यंत सांगितलं नाही. मला गोळ्या घेणं चालू आहे सगळं, आता मला आराम आहे, मला जेवासं वाटते. तेव्हा डॉक्टरने सांगितलं ठीक आहे, नळ्या वगैरे काढून टाकल्या, एंडोस्कॉपी केली. 70 ते 75% माझ्या जो 70 ते 75% तो माझा आपण त्याला हे म्हणतो साधूपिंडाची सुजन होती. आणि माझा CRP जो होता नॉर्मल व्यक्तीसाठी 6 पाहिजे, माझा 186 झाला होता. आणि त्या 186चा 133 असा वाढ कमी करत 29वर आला. त्यानंतर तुम्हाला डॉक्टरांनी सुट्टी दिली होती ती. त्यानंतर मी डॉक्टरपाशी गेल्यानंतर माझा जो एंडोस्कॉपी काढला गेला तो 75% ओके होता. तर डॉक्टरला त्यानंतर सांगलं साहेब तुमची मेहरबानी, गोळ्यात तर होती, तुम्ही सांगलं या गोळ्यात ठीक झालं तर बरं, नाही तर ऑपरेशन करावं लागेल. पण मी किंजन वॉटर पिलं लगातार 15 ते 3 हप्त्यापासून. आता मला बरं वाटते. आणि 1 ते सव्वा महिन्यानंतर माझं 63 किलोचं 72 किलो वजन आता झालेलं आहे. धन्यवाद.